गेले बहिणीच्या घरी. बहिणीचं नाव निर्मला. चोखोबाच्या बहिणीचं नाव काय? निर्मला. भांडून गेले तिच्या घरी. 9 महिन्याची गर्भवासिनी बायको. दिवस भरत आले. 47 शरणाचा नामदेवरांचा अभंग आहे. चोखोबाची कांता असे ती गर्भीण झाले तीस पूर्ण नवमास. कळा चालू झाल्या. विठ्ठलाला हात मारली. देवा अरे चुकलं माझं. इठ्ठल इठ्ठल म्हणत होता पण तोंडासमोर तरी बसला होता. माझ्या तोंडामुळं तोंडा पुढचं बी गेलं. पण त्याच्याशिवाय कोण नाही मला. अरे तू यावं अशी अपेक्षा नाही देवा, पण माझ्या नवऱ्याला धाडून दे. अरे माझ्यासाठी नाही, पोटातल्या लेकरासाठी मागते. मी मेले तरी चालेल पण माझ्या लेकराला जग बघू दे. नवजात शिशु आहे तो, त्याला जगण्याचा अधिकार आहे. मी जगले देवा, माझ्यासाठी मागत नाही, फक्त नवऱ्याची साथ हवी. याच्या पलीकडे दुसरं काही सांगत नाही. जगाच्या मालकाला दया आली. सांगा मला तुम्ही, शेटपळ्यातल्या एखाद्या मिशीवाल्याला म्हणलं बाबा एखाद्या बाईच्या जीवाचा प्रश्न आहे, नेसतो का साडी? तर नेसल का त्यो? म्हणीन पुरुष आहे ना मी, साडी नेसू का यासाठी? मिली तर मुर्दी. पुरुषातत्वाचा गर्व आहे ना. अरे साधे पुरुष आहेत, पुरुषोत्तम आहे तो. साधी माणसं आहेत ही, जगाचा मालक आहे तो, विश्वाचा बाप.